हॅलो एव्हरीवन. नुकताच एमपीएससीनं 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा एक ब्लू प्रिंट, एक स्ट्रक्चर त्यांनी पब्लिश केलं, एक महत्वाची घोषणा केली आहे आणि 25 पासून ही एक्झाम सब्जेक्टिव्ह होणार, आता हे कन्फर्म आहे. पण त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी प्रत्येक पेपरामधला मार्किंग सिस्टम आणि क्वेश्चन पेपरचा स्ट्रक्चर हा खूप प्रॉपरली व्यवस्थितपणे डिक्लेअर केला. आज त्याचा एक नक्की ऑप्शनलचा पॅटर्न कसा असेल ह्याविषयी मी बोलायला आलोय. नमस्कार, माझं नाव सत्यजित आणि नांदेड अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. आपण आज बोलूया की सोशियोलॉजी ऑप्शनल, सोशियोलॉजी सहित इतर काही ऑप्शनल ह्यांचा पॅटर्न कसा असेल, ह्याचे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कशा प्रकारचं मार्किंग सिस्टम असेल, एकदम व्यवस्थित डिस्कस करणारा हा मदत करणारा व्हिडिओ आहे. कारण जीएस सारखी सोपी स्ट्रक्चरिंग ऑप्शनल मध्ये नाही. तुम्ही बघाल तर ऑप्शनल मध्ये 8 पैकी 5 सॉल्व्ह करायचे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि नियम आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्या नवीन नियमांची ओळख नाहीये आणि वाचूनही कळत नाहीयेत. म्हणून आपण आता नीट शांतपणे ह्या ऑप्शनलच्या क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नचा अभ्यास करूया की एमपीएससी पुढच्या वर्षीपासून कसे प्रश्न विचारणार आहे, किती मार्कांना आणि कुठे कुठे विचारणार आहे. हा जो नोटिफिकेशन आहे ह्याच्या पेज नंबर 10, 11 वगैरे तुम्ही ऑब्झर्व कराल की असं तुम्हाला एक पेज दिसेल. पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 ह्या वैकल्पिक विषयांची प्रश्नपत्रिका कशी असेल ह्याबद्दल त्यांनी डिटेल दिलेत. ऑफकोर्स ह्यामध्ये 3 तासांची ही प्रश्नपत्रिका असेल, मीडियम मराठी इंग्लिश असेल आणि हा प्रत्येक एक पेपर हा 250 मार्काला असेल हे तर आपल्याला माहितच आहे. ऑप्शनल तसा 500 मार्काला असतो आणि प्रत्येक ऑप्शनमध्ये 2 पेपर आहेत आणि ह्या दोन्ही पेपरांची मार्किंग सिस्टम 250 आहे आणि ह्या प्रत्येक एका पेपराचा जो क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आहे तो सेम आहे, जो आज आपण बोलूया. आता ह्यांनी पुढे काही नियम दिलेत मराठी आणि इंग्लिश मध्ये, आपण दोन्हीही वाचू. पण त्याआधी ह्या सगळ्यांचा क्रक्स मी तुम्हाला माझ्या सोप्या शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की ह्यामध्ये काय सिस्टम असते. युपीएससी किंवा एमपीएससीच्या नवीन पॅटर्न मध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असेल कसा. जसं की एक सॅम्पल म्हणून मी घेतोय समाजशास्त्र. ऑप्शनल मध्ये 2 तुम्हाला पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. ह्या पेपर 1 चे मार्क असतील 250 मार्क आणि ह्या पेपर 2 चे मार्क असतील पुन्हा 250. आणि ह्या दोघांचाही क्वेश्चन पेपरचा स्ट्रक्चर, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे सेम असणार आहे. म्हणून आपण ह्या दोघांनाही एकाच सॅम्पल मध्ये शिकूया. दोघांमध्येही सेम क्वेश्चन पेपरचा सेटअप असणार आहे. तर मी एक सॅम्पल म्हणून घेतो. इमॅजिन करू आपण हा पेपर 1 आहे, पेपर 1 पेपर 2 दोन्हीही स्ट्रक्चरिंग सेम आहे, म्हणून आपण हे दोघांचा पॅटर्न शिकू. हा पेपर 250 मार्काचा आहे, राईट. आणि ह्या 250 मार्कामध्ये तुम्हाला 5 प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. यू हॅव टू राईट 5 क्वेश्चन्स फॉर 250 मार्क. पण झालंय काय, जीएस अनलाईक जीएस मध्ये कसं असतं की 20च्या 20 प्रश्न कंपल्सरी आहेत आणि 20च्या 20 प्रश्न तुम्हाला लिहायचे. पण हे जीएस सारखा पॅटर्न ऑप्शनल मध्ये नाही. इथे कसं असतं, दे गिव्ह यू 8 क्वेश्चन्स. तुम्हाला ते टोटली 8 प्रश्न क्वेश्चन पेपर मध्ये प्रिंट करून देतील आणि ह्या 8 पैकी तुम्हाला लिहायचे फक्त 5. ठीक आहे, 8 पैकी तुम्हाला 5 लिहायचे आणि हा प्रत्येक एक प्रश्न, इच क्वेश्चन विल कॅरी 50 मार्क्स. हा प्रत्येक एक प्रश्न 50 मार्काला विचारला जाईल. आता ते कसं आहे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, घाबरू नका. एक क्वेश्चन 50 मार्काला विचारला जाईल. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. युपीएससीच्या सोशियोलॉजीची आणि एमपीएससीच्या नवीन पॅटर्नचा सोशियोलॉजीचा जो क्वेश्चन पेपर येईल तो टोटली किती मार्काचा असेल बरं? तो टोटली असेल 8 गुणिले 50 म्हणजे 400 मार्कांना तुम्हाला प्रश्नपत्रिका पूर्ण येईल. आणि या 400 पैकी तुम्ही किती मार्कांचा अटेम्प्ट करणं एक्सपेक्टेड आहे बरं? तो आहे 250 मार्क. तर 250 मार्क्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे. इथपर्यंत क्लिअर? ओके. पुढचा टप्पा त्याच्यावर बोलू आता आपण. हे जे क्वेश्चन्स आहेत 8 क्वेश्चन्स, ते काय करतात की ह्या पेपरमध्ये, ह्या एका पेपरला म्हणजे पेपर 1 घ्या किंवा पेपर 2 घ्या, ह्याला 2 सेक्शन मध्ये तो क्वेश्चन पेपर विचारतात. सेक्शन 1 और सेक्शन ए घेऊ आपण आणि सेक्शन बी. ह्या सेक्शन ए मध्ये 4 क्वेश्चन दिलेले असतील. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 असे 4 क्वेश्चन सेक्शन ए मध्ये असतील. आणि क्वेश्चन ह्या सेक्शन बी मध्ये नंबरिंग असेल क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 अँड क्वेश्चन नंबर 8. आता हा जो प्रत्येक एक प्रश्न आहे, हा प्रत्येक एक प्रश्न किती मार्काचा आहे आपण ऑलरेडी बोललो. हा प्रत्येक एक प्रश्न आहे 50 मार्काचा. ठीक आहे. आणि ह्या 50 मार्क म्हणजे 8 प्रश्नांपैकी तुम्हाला अटेम्प्ट किती करायचे आहेत? तुम्हाला फक्त 5 क्वेश्चन तुमच्या चॉईसनं करायचे, ते 8 प्रश्नापैकी. हे तुम्ही लक्षात ठेवा. बस
आता खरा रूल, नियमांचा खेळ सुरू होतो. नियम असा, पहिला रूल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. रूल नंबर 1, सेक्शन ए मधला पहिला प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आणि सेक्शन बी मधला पहिला प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 5 हे दोनही प्रश्न कंपल्सरी आहेत. हे दोन प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. म्हणजे काय, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हा ऑप्शन नाही तुमच्यासाठी, हे तुम्हाला लिहायचंच आहे. म्हणजे आता मला 5 पैकी 2 फिक्स झाले. क्वेश्चन नंबर 1 तर लिहायचंच आहे, क्वेश्चन नंबर 5 पण लिहायचं आहे, फिक्स आहे. आता उरले किती? उरले 3 प्रश्न. आता इथे 3 प्रश्न आहेत. हे 3 प्रश्न तुम्हाला ह्या 6 क्वेश्चन्स पैकी सिलेक्ट करायचे. तुमच्या इच्छेने सिलेक्ट करायचे, तुम्हाला कुठले आवडतील. ओके, आता आपण त्यात आणखी एक नियम त्यात ऍड करूया. सेकंड रूल आपण गेमचा ऍड करूया. तुम्हाला फार नवनवीन रूल तुम्हाला आज बघायला मिळतील. हे जे जीएस मध्ये तुम्हाला दिसत नाही ते फक्त ऑप्शनलचा विषय, राईट? ऑप्शनल मध्ये तुम्हाला दिसेल. पहिला मी रूल लिहून घेतो. रूल नंबर 1. रूल नंबर 1 काय असेल तर क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 आर कंपल्सरी. हे अनिवार्य आहेत, ह्याला ऑप्शन नाही. ओके. आणि रूल नंबर 2, उरलेले 3 क्वेश्चन तुम्ही चॉईस करणार आहेत, हे 3ही प्रश्न एकाच सेक्शन मध्ये नसावे. सोपं करून सांगतोय, हे 3ही प्रश्न जे उरलेत, आता 5 लिहायचे तुम्हाला, तुम्ही 2 तर चॉईस केले, 2 तर कंपल्सरी आहेत. जे 3 उरलेत हे 3ही प्रश्न एकाच सेक्शन मधले नसावेत. म्हणजे तुम्ही 2, 3, 4 सलग चॉईस करू शकत नाही. 6, 7, 8 तुम्ही लिहू शकत नाही, सलग लिहू शकत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला सेक्शन ह्या पहिल्या सेक्शन मधनं 1 घ्या और इकडनं 2 घ्या. ही तुमची पहिली चॉईस असेल. और आणखी तुमच्याकडे काय चॉईस आहे, इकडनं ह्या सेक्शन मधनं तुम्ही 2 घ्या. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही क्वेश्चन 2, 3 चॉईस केला इकडनं. आता तुम्हाला आणखी एक चॉईस करायचा, मे बी तुम्हाला 8 नंबर आवडला, राईट? तर तुमची चॉईस कशी असेल, इकडनं 2, इकडनं 1, और इकडनं 2 आणि इकडनं 1, जे काही असेल. फक्त नियम लक्षात ठेवा. नियम काय की हे जे 3 क्वेश्चन्स आहेत, है ना, पुढचा रूल आहे रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे तर हे 3चे प्रश्न एकाच सेक्शन मधले नसावेत. तो रूल आपण असा लक्षात ठेवू. एकतर तुम्ही 1+2 जा और 2+1 जा. 1 म्हणजे काय, ह्या 3 पैकी 1 निवडा, इकडून 2 घ्या. और ह्या 3 पैकी 2 निवडा, इकडनं 1 घ्या. ओके, अशा प्रकारे तुम्ही टोटली 5 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करणार आहात ह्या युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या नवीन पॅटर्ननुसार. आता कळालं तुम्हाला, रूल्स कळाले. आता मी पुढच्या मुद्द्यावर जातो. पुढचा मुद्दा आहे की मार्क्स कसे असणार, मार्किंग सिस्टम कशी असणार. ओके, गुणांची पद्धत कशी असणार. मार्किंग सिस्टम मध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की टोटल क्वेश्चन्स 8 आहेत, है ना. टोटल 8 क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला लिहायचे आहेत, ज्याला आपण अटेम्प्ट शब्द वापरू. तुम्हाला करायचे किती आहेत अटेम्प्ट, ते आहेत 5 प्रश्न आणि हा प्रत्येक प्रश्न 50 मार्काला आहे. आता हा तुम्ही 50 मार्क हा आकडा बघून घाबरले असाल. तुम्हाला वाटेल की 50 मार्काला एक प्रश्न लिहायचा म्हणजे काय, निबंध लिहायचा आहे का? निबंध वगैरे नाही. ह्या मेन प्रश्नामध्ये काही सब क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणून त्याचा 50 आकडा वाटतो तुम्हाला ना. 50 आकडा काय, सब क्वेश्चन्सचा आहे. तो कसा असेल, आता आपण बघितल्याप्रमाणे की क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 जे दोनही प्रश्न कंपल्सरी होते, ह्या 2 प्रश्नांमधला जो पॅटर्न असेल तो सेम असेल. तो कसा की ह्या दोन्ही प्रश्नांमध्ये दे विल आस्क ए, बी, सी, डी आणि ई असे 5 सब क्वेश्चन असतील. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण 5 सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण 5 सब क्वेश्चन्स. आणि हा प्रत्येक सब क्वेश्चन किती मार्काला असेल, हा प्रत्येक सब क्वेश्चन 10 मार्कासाठी असेल. 10 मार्क, 10 मार्क, 10 मार्क, 10 मार्क. ओके, हे लक्षात ठेवा. तर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे दोन्ही 50 मार्काला तर आहेतच, पण त्याच्यामध्ये सब क्वेश्चन किती असतील, 5. आणि प्रत्येक सब क्वेश्चन किती मार्काला असेल, तो असेल 10 मार्काला. इथपर्यंत ठीक. आता जे उरलेले प्रश्न आहेत, हा पॅटर्न बाकीच्या प्रश्नामध्ये नाही. उरलेले जे प्रश्न आहेत जसं की क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि क्वेश्चन नंबर 6, 7, 8 ह्यांच्यासाठी एक वेगळा पॅटर्न. कसा की ह्या प्रत्येक एका प्रश्नामध्ये 3 सब क्वेश्चन असतील. प्रत्येक एक प्रश्नामध्ये सब क्वेश्चन ए, सब क्वेश्चन बी, सब क्वेश्चन सी. आणि सब क्वेश्चन ए जो असेल तो 20 मार्काला असेल, सब क्वेश्चन बी सुद्धा 20 मार्काला असेल आणि सी कितीला असेल तर तो असेल 10 मार्काला. अशा प्रकारे हा देखील एक प्रश्न बनला 50 मार्कांचा, 50 मार्काचा क्वेश्चन बनला, राईट. सो
आता ह्याला आपण रिवाइज करूया की आतापर्यंत आपण कसं बघितलंय की क्वेश्चन नंबर 1 हा दिसेल कसा किंवा क्वेश्चन नंबर 5 हा दिसेल कसा, हा असेल ABCDE चा, आणि क्वेश्चन नंबर 2, 3, 4 किंवा 5, 6, 7 ह्या सहाही प्रश्नामध्ये कॉमन पॅटर्न आहे. तो कसा असेल, क्वेश्चन नंबर ह्याचा कसा असेल ABC, राईट, 20, 20, 10, आणि इकडे कसा असेल, हे ऑल क्वेश्चन्स विल बी आस्क्ड फॉर 10 मार्क्स. 10 मार्क्स कळालं. आता आपण नीट एमपीएससीच्या पेपरामध्ये त्यांनी दिलेल्या नोटिफिकेशन मध्ये बघूया. ते नोटिफिकेशन मध्ये त्यांनी प्रॉपरली अलाइन करून दिलंय. जसं की हे बघा, क्वेश्चन नंबर 1 ABCDE असे 5 सब क्वेश्चन्स आणि प्रत्येकाचे वेटेज 10 10 10 10 10, राईट. तसाच क्वेश्चन नंबर 5 सेक्शन बी मधला ABCDE आणि प्रत्येकाचं वेटेज किती आहे, 10 10 10, राईट. आता हे 10 10चा पॅटर्न दुसऱ्या प्रश्नामध्ये नाही, तिकडे 20 20 10चा आहे. म्हणजे जे काही प्रश्न उरलेत, प्रश्न कुठले उरलेत, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि लाईकवाईज कुठला, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. ह्या सगळ्यांसाठी पॅटर्न असा असेल 20 20 10, 20 20 10, 20 20 10. क्लिअर सर्वांना. तर अशा प्रकारे हा नवीन पॅटर्न, असा नवीन क्वेश्चन पेपर असेल. गमतीचा भाग म्हणजे हे 8 प्रश्न जे आहेत, हे 8 प्रश्न तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये प्रिंटेड असणार. प्रिंटेड म्हणजे कसं, प्रिंटेडला आता आपण ह्याच्या एक्झॅक्टली एक्झाम मध्ये तुमचं काय सिच्युएशन असणार आहे ह्यावर पण बोलूया. तर आपण पहिला मुद्दा काय बोललो की हे किती मार्कांसाठी आहे, नियम रूल्स काय आहेत. दुसरा की ह्या प्रश्नांची अरेंजमेंट कशी आहे, बघा 1 2 3 4 5 6 7 8, ओके. आणि आता आपण तिसरा मुद्दा बोलूया आणखी की मग स्पेस किती असेल, टाइम किती असेल, लिहायचं काय वगैरे वगैरे. तर मी त्याच्यावर बोलू इच्छितो की त्याला आपण आणखी डिटेलमध्ये जाऊ. एक, जर तो प्रश्न तुम्हाला त्यांनी 10 मार्काला विचारला असेल, जर प्रश्न 10 मार्काला, आधी आपण बघू स्पेस किती असेल. जर क्वेश्चन 10 मार्काचा असेल तर तुम्हाला ते 2 पानं देतील रिकामे, 2 पेजेस, ओके. आणि दुसरा, जर तो 20 मार्काला असेल तर ते 4 पेजेस देतील. आता 2 पेजेस म्हणजे काय, एक समोरून आणि त्याचा मागचा भाग. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही इथून समोरून लिहितात आणि त्याच्या मागचा भाग, हे 2 पकडून मला एक 2 पेजेस, हे आणि हे मागचा भाग, असे 4 पानं 20 मार्काला. पटलं. म्हणजे आता आपण कॅल्क्युलेट करून बघू की आपल्याला मग किती मार्काचे किती प्रश्न लिहायचे. हा तुमचा झाला पहिला स्पेस. आणि मी टाइमवर पण बोलतो, टाइम आहे तुम्हाला 180 मिनिट्स, म्हणजे काय 3 तास आहे. स्पेस कळाला, टाइम कळाला. आता आपण थोडासा त्याचं मोजमाप करूया. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तुम्ही कॅल्क्युलेट करून मला कमेंट मध्ये सांगा वाटल्यास की साधा क्वेश्चन की 10 मार्काचे टोटल किती प्रश्न मला लिहावे लागणार. म्हणजे माझे 250 मार्काचा मी पेपर सॉल्व्ह करतोय ना, पूर्ण 250 मार्काचा. ह्या 250 मार्काच्या पेपरामध्ये फायनली माझे 10 मार्काचे किती झालेले असणार आणि 20 मार्काचे किती अटेम्प्ट झालेले असणार, आपण बघू बरं. चला आता बघा, कॅल्क्युलेट करू. फर्स्ट इथे या. आता तुम्हाला तर हे तर माहिती आहे की क्वेश्चन नंबर 1 हा तर कंपल्सरी आहे, क्वेश्चन नंबर 5 पण कंपल्सरी आहे, आणि हे 5 आणि हे 5, बरोबर. ऍडिशनली तुम्ही हा उरलेल्या 6 प्रश्नापैकी 3 निवडणार आहात, आणि हा प्रत्येक उरलेल्या प्रश्नामध्ये 10-10 मार्काचा फक्त एकच क्वेश्चन आहे त्यांच्या एका गटामध्ये. जसं की हे ना, हे 10 बघा, एकच प्रश्न असे 3 प्रश्न निवडणार. म्हणजे 5 + 5 + 3, म्हणजे तुम्हाला 10 मार्काचे किती प्रश्न लिहायचे, 13. जर तुम्हाला नसेल समजलं तर पुन्हा कॅल्क्युलेट करून बघा. हे 10, हे 5 प्रश्न 10 मार्काचे, हे 5 प्रश्न 10 मार्काचे, आणि उरलेल्या 3 प्रश्नापैकी एक सिंगल क्वेश्चन तुम्ही 10 मार्काला लिहिणार. सो यू हॅव 3 क्वेश्चन्स मोर. ते झाले किती, 13. आता 20 मार्काचे किती बघू बरं आपण. 20 मार्काचा पॅटर्न फक्त आपल्याला ह्या 3 प्रश्नामध्ये दिसतो आणि ह्या 3 प्रश्नामध्ये दिसतो, आणि या 6 पैकी आपल्याला फक्त 3 प्रश्न निवडायचे आहेत. म्हणून तुम्ही बघा, एकतर हे 2 असं जर पकडलं आपण इकडे आहे ना, की फॉर एक्झाम्पल मी हा प्रश्न चॉईस केला, हा केला आणि हा केला, तर टोटल तुम्ही कुठलाही परम्युटेशन कॉम्बिनेशन घ्या, तुम्हाला 20 मार्काचे प्रश्न लिहायचे आहेत. 6 क्वेश्चन्स, ओके. तर चेक करून बघू आपण एकदा केला तर येस, 10 मार्काचे किती प्रश्न आहेत,
5 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधले, अजून 5 म्हणजे क्वेश्चन नंबर 5 मधले, आणि अजून 3 जे तुम्ही 6 पैकी 3 प्रश्न निवडणार आहात त्यातला 10 मार्काचा प्रश्न. असे झाले टोटल 13 क्वेश्चन्स. आणि 20 मार्काचे तुम्ही ते उरलेल्या 3 प्रश्नापैकी 3 है ना, आणि त्या प्रत्येक प्रश्नामध्ये 2 असे 6 क्वेश्चन्स आहेत की ते तुम्ही 20 मार्काला विचारतात. दॅट्स इट. ओके. आणि हे मिळून तुम्हाला लिहायचंय काय? हे लिहायचं आहे 180 मिनिटांमध्ये. बस आजचा हा उद्देश होता की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ओळख करून द्यावी आणि ह्या सगळ्या नियमांमधून तुम्हाला एकदा गो थ्रू करावं. फक्त आपण नजर मारून घेऊया की ह्यांचे नियम दिसतात कसे. अदरवाईज आपण सर्व काही डिस्कस केलंय. एकदा फक्त नजर मारून घेऊया आपण. फर्स्ट की प्रश्नपत्रिकेत एकूण 8 प्रश्न असतील, 2 विभागामध्ये असतील. त्यामधल्या त्या 8 पैकी 5 सोडवणं आवश्यक आहे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 1 व 5 अनिवार्य आहेत. क्लिअर. आणि उर्वरित 3 प्रश्न सोडवणे अनिवार्य असून ते कसे असतील? प्रत्येक विभागातील किमान 1 सोडावा. याच उलट आपण बोललो की एकाच सेक्शन मधले 3ही नसावे. तर प्रत्येक प्रश्न आणि उपप्रश्नाचे गुण त्यांच्या समोर दर्शवण्यात आलेले आहेत. अर्जात दावा केल्यानुसार तुम्ही माध्यम निवडू शकता. म्हणजे इन सिंपल वर्ड हा नियम काय आहे की नियम आहे तुम्ही ऑप्शनलचा तुमचं मीडियम ऑफ लँग्वेज और मीडियम ऑफ रायटिंग हे तुमच्या जीएस पेक्षा वेगळंही असू शकतं. जीएस वेगळं, ऑप्शनलचं वेगळं असू शकतं. राईट. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ते प्रिलिमचा फॉर्म भरतानाच विचारतील की तुम्हाला ऑप्शनल कुठल्या भाषेत लिहायचं आहे. ते तुमचं जीएस पेक्षा वेगळं असू शकतं. नंतर आहे की ऑफकोर्स की तुम्हाला जे विचारले प्रश्न त्याच्याच प्रश्नांचं तुम्हाला मूल्यांकन केलं जाईल. बाकीचं सगळं फॉर्मॅलिटी आहे. काही जर पेजेस रिकामे राहिले तुम्हाला ते कट करणं आवश्यक आहे वगैरे 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 वगैरे. बाकी टोटली व्हेरी व्हेरी फॉर्मल. ह्यात काही तुम्हाला लक्षात घ्यायची विशेष गरज नाही. ऍडिशनली शब्द मर्यादा, हा मी त्याच्यावर पण एकदा बोलतो तुम्हाला की शब्द मर्यादेवर बोलतो वाटलंच एका मिनिटात. की जर क्वेश्चन असेल 10 मार्काचा तर तो तुम्हाला वर्डची लिमिट आहे 150 वर्ड्स. ओके. आणि त्याला पेजेस किती दिले आपण? पेजेस दिले 2 पानं, एक पुढून एक मागून. आणि जर तो क्वेश्चन असेल 20 मार्काला तर तुम्हाला वर्ड लिमिट आहे 300 वर्ड्स. आणि त्याला आपण किती पेजेस दिले? एक पुढून, एक मागून, पुन्हा एक पुढून आणि एक मागून, असे 4 पानं असतील. ओके. हा तो नियम आहे. तर ह्या नियमांसोबत मी आजचं हे गायडन्स संपवतो. आता पुढच्या वेळी जेव्हा मी बोलेल तेव्हा मी बोलेल की ऍक्च्युली हा सॉल्व्ह कसं करायला पाहिजे. 10 मार्काचे एकत्र करून सोडवायला पाहिजे की 20 मार्काचे एकत्र करून सोडवायला पाहिजे की सिक्वेन्सनं जायला पाहिजे. ह्याच्या मागे पण फार लॉजिकल व्यवस्थित एक पॅटर्न आहे. आमच्या अनुभवावरनं आम्ही त्याला एक विशिष्ट प्रकारे सॉल्व्ह करतो. त्याला अधिक किचकट न करता मी आज इथे थांबतो आणि मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचं हे मी पुढच्या एका सेशनला अरेंज करतो. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक. काळजी करू नका. हे पाहता क्षणी अवघड जरी वाटत असलं तरी हे फार सोपं आहे आणि तुम्हाला ह्याची इतकी प्रॅक्टिस होऊन जाते की तुमच्या नजरेत भरून जातं. आणि उरलं सुरलं आम्ही आहोतच की तुमच्या मदतीला. थँक्यू व्हेरी मच.